पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू माझ्या मुलाच्या सोबत राहून त्याचं रक्षण केलंयस नेत्रा, आयुष्यभर ऋणी राहीन तुझी मी। पण आता त्याच्यासोबत त्याची बायको असेल, त्यामुळे तू घरी गेलीस तरी चालेल। लग्नाचं जेव आणि घरी जा बाबूशीला। थँक्यू ग, तुझं रक्षा कवच भेटलंय मी। आता बघूया अद्वैत कसा वाचतो ते। साहेब, मी कॉफी घेऊन वरच येत होते तुमच्या खोलीत। लवकर तयार झालो म्हणून खाली चल। तुम्ही या ना, आतच बसा, मी नाश्ता वाढते। नाही नाही, मला नाश्ता नकोय, मला लवकर जायचंय ऑफिसला, म्हणूनच लवकर तयार झालो आज। ते स्वप्न खरं तर नाही ना होणार? अद्वैत साहेब लग्नासाठी तयार तर झाले नसतील? काय कुठे हरवली सकाळी सकाळी? बरं मला सांग, आई देवळात गेली आहे ना? ती घरी यायच्या आधी निघतो, नाहीतर आल्या आल्या परत लग्न कर म्हणून कॅसेट सुरू होईल तिची। आज खूप काम आहेत ऑफिसला। आधी साईटवर जायचंय, मग दुपारनंतर मिस्टर राजाध्यक्षांबरोबर मीटिंग्स आहेत। साहेब तुम्ही का असं करताय? काय मी काय केलं? तुम्हीच म्हणता ना, कोणतीही गोष्ट उगाच ताणून धरू नये। हो, मग आता झालं गेलं विसरून जा ना। किती दिवस झाले तुम्ही शेखर साहेबांना बाबा म्हणून हाक नाही मारली आहे? त्यांना तुम्ही मिस्टर राजाध्यक्ष म्हणताय, त्यांना खूप वाईट वाटत असेल साहेब। तुम्हाला माहिती आहे साहेब, तुम्ही खूप नशीबवान आहात। तुमच्याजवळ तुमच्यावर खूप प्रेम करणारे बाबा आहेत। कितीतरी जणांना त्यांच्या वडिलांचा चेहरा सुद्धा बघता येत नाही। तुम्हीच विचार करा, इतकी वर्ष आपल्याला बाबा म्हणणारा आपला मुलगा अचानक आपल्याला बाबा म्हणणं बंद करतो, त्यांना किती दुःख होत असेल। हा कार्यकर, मी निघालोच आहे। हो, तुम्ही डॉक्युमेंट्स तयार ठेवा, मी आल्यावर सहाय्य करतो। ठेवतो फोन। बरं अद्वैत, दुपारी 2 वाजता आर्किटेक्ट बरोबर तुझा कॉल आहे, विसरू नकोस। बरं, तेजसने पाठवलेलं प्रेझेंटेशन पाहिलंस का तू? हो। ओके। बाबा, त्या प्रेझेंटेशनवर माझा रिप्लाय मी मेल केलाय, तुम्ही मेल चेक केलात का? मी चेक करतो। बरं, मग तुम्ही नाश्ता वगैरे करून घ्या, आपण निघूयात। पोट भरलंय माझं। काही चहा वगैरे? ऑफिसमध्ये घे। चालेल, मग निघूयात लगेच। थँक्यू।
चला मी गाडी काढतो, तुम्ही या. साहेब तुम्ही चहा तरी घ्या. थँक्यू. कशासाठी? मला माहिती आहे तूच अद्वैतला बाबा म्हणायला सांगितलंस ना. थँक्यू सो मच. तूच बघ, तुझ्यामुळे अद्वैतच्या आयुष्यात सकारात्मकता आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो ऐकतो तुझं. त्याच्यात बदल झालाय तुझ्यामुळे. तेव्हा नेत्रा, लवकरात लवकर निर्णय घे, उशीर करू नकोस. आज सगळं आवरायला उशीरच झालाय. मी सूप घेऊन येते, नेत्रा मग औषधं देईल तुम्हाला. आई, लाडू, प्रसाद देवळात गेले होते ना? कुठच्या देवळात गेली होतीस? नाही म्हणजे आपण वर्षोनवर्ष ज्या देवळात जातो ना, तिथे प्रसाद म्हणून लाडू नाही देत. नाही, मीच लाडू ठेवते रोज देवापुढे देवळात जाऊन. आपल्या घरात लवकरात लवकर शुभ कार्य घडावं, म्हणजे आधीचं लवकरात लवकर लग्न व्हावं म्हणून रोज देवळात जाते मी. मग देवाला नैवेद्य दाखवते आणि मग प्रसाद म्हणून वाटते सगळ्यांना लाडू. आई, मला बोलायचं होतं तुमच्याशी. मी म्हटलं होतं ना, आधीसाठी स्थळं आली आहेत, त्या मुलींच्या घरून फोन येतात. तर ती अमृता म्हणून मुलगी आहे, खूप छान आहे आई, घरचे पण सगळे चांगले आहेत. तर मला असं वाटतं की तिला आणि आधीला एकदा भेटू देत, समोरासमोर बसून बोलले की मग ठरवता येईल ना सगळं. म्हणजे त्यांना भेटायला सांगावं असं मनात आहे माझ्या. अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तर? आधी आणि नेत्रा? अद्वैतच्या पत्रिकेत अकाल मृत्यू योग आहे. जर का अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तर त्याच्या पत्रिकेतला हा अकाल मृत्यू कायमचा टळू शकतो. अद्वैत कायमचा सुखरूप होईल. आई, तूच म्हणालीस ना घरात शुभकार्य पार पडायला हवं. मग हे शुभकार्य अद्वैतच्या भल्याचं असेल. यापेक्षा जास्त शुभ काय? काय झालं आई? नाही, मी विचार करत होते यांना बरेच दिवसात कुठे नेलं नाहीये, तर उद्या देवळात घेऊन जाते. हो चालेल ना. पण मी काय म्हटलं ते ऐकलत ना तुम्ही? की तुमचा विचार बदललाय आता? नाही, मी काय म्हणते, आपण या विषयावर नंतर बोलू. आज ना मला सगळंच आवरायला उशीर झालाय. यांना अजून सूप दिलेलं नाही, औषधाची वेळ पण चुकायला नको ना. हो अगदीच. येते. मी नंतर येते हा बाबा, गप्पा मारायला. अहो, शेखर अद्वैतसाठी ना नेत्राचा विचार करतोय. मला काही कळत नाहीये. नाही म्हणजे नेत्रा अगदी गुणी मुलगी आहे, पण अद्वैत आणि नेत्राची जोडी कसं शक्य आहे हे? शेखरनी खूप विचार केलाय. तो म्हणतो हीच नियती आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुझं आणि अद्वैतचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे.
मला काही दिवसांपूर्वी एक बुवा भेटले होते. दुसऱ्याच्या अंगणात वाढलेली लेक तुझ्या घरच्या तुळशी वृंदावनावर उपकार करणार आहे. कोण बुवा? ती जी तुझ्या मुलासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करायला तयार आहे. आता फक्त एवढंच लक्षात घे, त्या कन्येसोबत विवाह झाला तर तुझ्या पुत्राला जीवनदान मिळेल. लहानपणापासून मी तुला काय सांगत आलोय, देवी आई जे काही योजते त्यामागे काहीतरी कारण असतं. तू तुझा निर्णय घे आणि मला कळव. सांग काय करू, सांग काय करू. करू का लग्न, करू का लग्न, करू का? तूच माझं अंतर्मन आहे. सांग ना मला काय करू, सांग ना मला काय करू. 2 दिवसात मुहूर्त काढते की नाही मग एकदा का लग्न झालं अद्वैतचं की तू तुझ्या घरी जायचं. मग मी आणि हे घर आणि हे घर. अमृता परांजपे नाव आहे त्या मुलीचं, जिच्याबरोबर रुपाली वहिनीने अद्वैतचं लग्न ठरवलंय आणि तिचा निर्णय पक्का आहे. तू अजूनही काहीच बोलणार नाहीयेस का नेत्रा? नेत्रा, त्या मुलीबरोबर अद्वैतचं लग्न झालं तर काय करणार आहेस तू? नेत्रा, नेत्रा प्लीज अशी शांत बसू नकोस. अगं शेखर भाऊजी, फाल्गुनी, तेजस, आई सुद्धा, आम्ही सगळे तुझ्या एका निर्णयाची वाट बघतोय. नेत्रा, नेत्रा मला मान्य आहे की हा निर्णय खूप मोठा आहे, पण कसं आहे ना, आधीच्या भल्यासाठी तुझं आणि आधीचं लग्न होणं खूप गरजेचं आहे. शिवाय रुपाली वहिनी सोडल्यास आम्हाला सगळ्यांना तू हवी आहेस नेत्रा. नेत्रा, नेत्रा मला आठवतंय, तू म्हणाली होतीस की तू आधीसोबत सावलीसारखी राहशील, त्याची काळजी घेशील, बोलली होतीस ना. शेवटच्या श्वासापर्यंत त्याची रक्षा कवच बनून राहशील. अगं मग त्या मुलीबरोबर लग्न झालं तर मग काय होणार आहे नेत्रा? नेत्रा, नेत्रा अजून किती दिवस राहणार आहेस तू अशी घरात? नेत्रा, तुला आयुष्यभर अद्वैत सोबत राहून त्याची काळजी घ्यायची आहे ना. मग लग्न करणं त्याच्याबरोबर आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्याबरोबर राहा. मग हे रक्षा कवच कोणीच भेदू शकणार नाही. नेत्रा, नेत्रा मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे ग तुमची मैत्री, तुमचं एकत्र असणं, एकमेकांना वेळ देणं, तुमच्यातलं बॉन्डिंग सगळ्यांनाच कळतंय. तुला नाही कळत? नेत्रा अगं, तुम्हाला ना सवय झाली एकमेकांची, आणि आधीलाही तू खूप आवडतेस, माहितीये ना मला. अगं साधी गोष्ट आहे, त्याचा देवावरही विश्वास नव्हता आणि तू रक्षा कवच आहेस याच्यावरही विश्वास नव्हता, तरी सुद्धा तो तुझ्या सोबत असतो ना कायम. का? कारण त्याला तुझा सहवास आवडतो नेत्रा. नेत्रा,
नेत्रा, एक स्त्री म्हणून मी समजू शकते, काही निर्णय घेणं सोपं नसतं. पण बाळा, तू समजतेस ना, इतका कठीण नाहीये हा निर्णय. शांतपणे विचार कर. नेत्रा, फार उशीर करू नकोस. तू अद्वैत बरोबर लग्नाला होकार द्यावास एवढंच मला वाटतं. तुझं आणि आधीचं लग्न व्हावं यात आधीचंही भलं आहे आणि तितकंच घराचंही भलं आहे. विचार कर. निर्णय तुझा आहे. जे घडतंय आणि जे घडणार आहे ते सगळं तुझ्या इच्छेप्रमाणे असतं देवी आई. माझं आणि अद्वैत साहेबांचं लग्न व्हावं ही तुझीच इच्छा आहे आणि तूच माझी नियती ठरवली आहेस. मी निर्णय घेतलाय. मी अद्वैत साहेबांशी लग्न करायला तयार आहे. अरे ठरलंय ना तुझं, तर एवढा काय विचार करतोय? नाही, पण आता माझा विचार बदललाय. का? काय झालं अचानक? मला असं वाटतं की आपण एंट्रन्स जर या बाजूला प्लॅन केलं तर आपल्याला एरिया जास्त मिळेल आणि चांगला लॅविश एंट्रन्स प्लॅन करता येईल आपल्याला इथे. ठीक आहे, तुझा विचार पूर्ण करून झाला की सांग मला फायनल काय ते. ओके. हा बोल केतकी. काय खरंच केतकी, काय चांगली बातमी दिलीस तू मला. गुड न्यूज, ग्रेट न्यूज. तुझंही कॉंग्रॅट्स केतकी, कॉंग्रॅट्स वन्स अगेन. मी ठेवतो फोन. अद्वैत, मला खात्री होती हेच घडणार.
इट्स गुड न्यूज. पण काय झालंय नक्की? काय म्हणाली काकू? नाही काही नाही. काही नाही कसं, तुम्ही आता कॉंग्रॅट्स म्हणालात काकूला, चांगली बातमी दिली असं सुद्धा म्हणालात. काय झालंय सांगा ना, एवढे खुश का आहात तुम्ही? मला पण सांगा काय गुड न्यूज आहे. अरे खरंच काही नाही. मी आलोच जरा आलोच. इतकी काकूचा फोन आला होता, बाबा एवढे खुश झाले. नक्की असं काय घडलंय घरी?